साई साई ही माती जणू बोलू लागली, साई साई ही माती जणू. सो तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं 6व्या दिवसाच्या ब्लॉगमध्ये. आज आपल्याला सिन्नरचं घाट. सो तर आम्ही आता हॉल्टवरून निघालोय. सो तर चला भेटूया सिन्नरमध्ये साईराम. सो गाईस, आता आम्ही स्पॉटवरून निघालोय सकाळच्या नाश्त्याच्या स्पॉटला जाण्यासाठी. सो तर भेटूया नाश्त्याच्या स्पॉटवर. सो तर साईराम मित्रांनो, आपण आता सिन्नरच्या घाटात आलोय, म्हणजे की घाट चढायला सुरुवात करतोय. गाईज, माझे ब्लॉगर मित्र भेटले आहेत. साईराम भावा. आपल्याला कधी कुठल्या गोष्टी कमी पडल्या तर भाऊ आपला बघत असतो. नक्कीच. सो तर सगळे आपले साईराम साईराम भावांनो. साईराम साईराम. सो तर मित्रांनो, आपण आता सिन्नरच्या घाटात आणि आपले सगळे भाऊ आहेत सोबत. साईराम तुमच्या साई माती जणू बोलू लागली, साई साई माती जणू बोलू लागली, साई भजनची आली, पालखी भांडूप आली, साई भजनची आली, पालखी भांडूप आली. सो गाईस, आता आम्ही सिन्नरच्या घाटात. तुम्ही घाटातला व्ह्यू बघू शकता. बोलू लागली. सो गाईस, तर आम्ही आता सिन्नरच्या घाटात होतो. तर विनयला एक गाणं आठवलंय. विनय तुमच्यासाठी बोलून दाखवते. विनय आता एकदा. चालता चालता आता लागे सिन्नर, आता शिर्डी ना दूर, आता शिर्डी ना दूर. सो गाईस, तर सिन्नरचा घाट वगैरे चढून वरती आलोय. आता आम्ही चाललोय नाश्त्याच्या स्पॉट वरती. विनय भैया काय बोलता बाकी? साईराम, कसा चाललाय स्वर्ग सुखाचा प्रवास? खूप छान चाललाय. सो तर मित्रांनो, आता आम्ही पोहोचलोय श्री आई भवानी मंदिर सिन्नर. आई राजा. सो तर चला, आता आम्ही स्पॉटवर पोहोचू. 1.5 किलोमीटर राहिलंय. सो तर चला भेटूया पुढे. साईराम. सो गाईस, तर आता आपण पोहोचतोय हॉल्ट वरती. आपला डीजेचा टेम्पो. सो तर चला भेटूया आतमध्ये. साईराम माऊली. तर हे माऊली आहेत साईराम दादा. हे माऊलींचा आपल्याला खूप सपोर्ट असतो. कधीही काही करायचं असेल, काही सामान जरी गाडीत ठेवायचं असेल, तर हे माऊली आपल्याला खूप सपोर्ट करतात. आपला ट्रायपॉड माऊलींच्या गाडीमध्ये अजून. विनय माऊली गाववालेच आमच्या गाववालेच. आज सांभाळून घेतात. आज आपल्या नाश्त्याला उपमा आणि शेव. चला माऊली. साईराम. साई भजनची आली, पालखी भांडूप वाली. सो गाईस, तर आता आपली पालखी निघाली आहे. सो तर मित्रांनो, चला आता आपली पालखी निघाली आहे. आपणही निघूया. सो गाईस, तर आता आम्ही निघलोय नाश्त्याच्या हॉलवरून पुढे मुक्कामाच्या दुपारच्या मुक्कामाच्या स्पॉट. तर साईराम, आता आम्ही निघालोय दुपारच्या मुक्कामाच्या स्पॉटकडे. तो तर आपल्या सोबत आहेत शेत माऊली. साईराम, काय म्हणता बाकी? किती लांब आहे स्पॉट? 5 किलोमीटर. 5 किलोमीटर. सो तर चला भेटूया पुढे. साईराम तर थांबल्याच्या रस्त्यात. अननस काय साठी भाऊ सोबत. साईराम भाऊ. विनादा. साईराम. झोप लागली आहे. झोप लागली आहे. आंघोळ करायची. तिने आपला ब्लॉग अख्खा गाजवला. आपला साक्षात गाणं बोलणार आहे तो. गाणं बोलणार नाही. फोटो द्यायला मी आहे दोघं. सो गाईस, आता आम्ही पोहोचलोय स्पॉट वरती. बघू शकता. सो तर चला आता जाऊया. फ्रेश वगैरे तर झालं, रस्त्यामध्ये आंघोळ वगैरे केली. जाऊया चला आता. भजन पण आहे, दाखवतो तुम्हाला.
जान हम ये अंतर्यामी शीश झुकाओ राम गुण गाओ बोलो जय विष्णु के अवतारी राम जी की नित्य सवारी राम जी की तर सायराम माऊली आता आम्ही निघाले स्पॉटवरून पालखी पुढे दाखवतो चला. थांबले तसे हनुमान मंदिर लावता येते. सो गाईस तर पालखी गेली पुढे. आता विनयची वाट वगैरे थांबलोय. विनय येतोय म्हणून. विनय हळूहळू चालत येतो म्हणून थांबलो. त्या पाय लागले म्हणून. तर बघू आता कधी येतो आमचा भाऊ. सो गाईस तर विनयबाई पण आलेला आहे आणि आम्ही लागलेलो आहे पुढच्या प्रवासासाठी नाश्त्याच्या स्पॉटवर, ते पण रात्रीच्या. सो तर ब्लॉग असाच कंटिन्यू बघा आणि आम्हाला सपोर्ट करा, साखर पकार करा. आणि आमचा फेमस डायलॉग साखर पकार करा. विनयबाई एक बार बोलिए ना, साखर पकार करा. मित्रांनो आम्ही चाललो तर संध्याकाळच्या नाश्त्याच्या हॉलवर. तो विनय माऊली काय म्हणता बाकी? काय नाही, दिवस हळूहळू सरत चालले. ओढ लागली की बाबाच्या दर्शनाची. या चोळीसाठी दिवस रात्र करून चालतोय. काय बोलतं माऊली बाकी? खूप उशिरापासून चालतोय. विनय बोलला काय ते घेऊया. गोरंडी आहे विनय भाईने खाणे को. कैसे आहे फिर गोरा अच्छी होती. सोन्याचा बाबा 15-20 होता, पोरं होती त्यावेळेस. 15 नंतर होती. आता पोहोचलोय आम्ही स्पॉट वरती. काय विषय विनय पुढचा नाश्ता काय त्याचा प्रश्न पडलाय. चला भेटूया पुढे. नाश्त्याला आमच्याकडे चहा आणि चकली. लाडूवाले काका, माऊली लाडवाले काका कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असाल. बसू का इथेच बाजूला तुमच्या? असला बकासूर घेऊन 21 लाडू त्या काकाने आम्हाला दिले होते काही. आणि आज चकली. मित्रांनो आमच्या भावाला सगळं पोट भरून लागतंय म्हणून दादांच्या बाजूलाच बसलोय चकल्या खायला. कमी पडायला देतच नाही का लाडू आणि चकल्या. कमी कुठल्याच गोष्टीची नाही काकांपाशी बसले म्हणून आमचा विनयबाई काय टेम्पो सोडत नाही. बंड्या बघतोय कुठे टॅम्पूत बसलाय. टॅम्पू गेले पुढे. तो काय आम्ही आमच्या बंडेला शोधतोय. जेवणाच्या टेम्पोत कांदा कापायला बसवले बंडेला. काका आमचा एक मेंबर दिलाय तुम्हाला टेम्पो मध्ये. चकल्या बिकल्या सगळं वाटायला हवा. खाऊ दे अडकते.
नाही दूर चला तर साईराम मित्रांनो, आपली पालखी आता थांबली होती पाणी पिण्यासाठी. जेवलास का? जेवायचं साईडला. आज माऊली तुम्ही पालखी सोबत पायात ओके झालंय माझा. आता काय करायचं नाही, फक्त सुट्टी व्हिडिओ नॉट. व्हिडिओ नाही काढायचे, बाकी सगळं करायचं बस. जय जय महाराष्ट्र. आता मी स्पॉटवर पोहोचतोय. रस्ता क्रॉस करायचा चाललाय. आमचे साई सेवक थांबले दोन्ही साईडून, पाहू शकता तुम्ही. सुद्धा आम्ही आता पोहोचतोय. चला तर भेटूया मग स्पॉटवर. काय म्हणतं विनय बघा. भूक लागली, जेवायचं. बघूया आज काय आहे मेनू. दाखवतो तुम्हाला साई भंडारा. मागाशी चकल्या कमी पडल्यात, सो आता हॅशटॅग भस्म्या. आज आमचं एक काम राहिलंय, म्हणजे की बॅगा शोधायचं. कारण ते तर तुम्हाला नंतरच कळेल. मला दाखवत आता मी कारण आतमध्ये जाऊन. चला तर मग बघूया. सो विना भाऊ, आज तुम्ही बॅगा बिगा नाही आणल्या? बॅगा आमच्या बंड्याने आणले, कारण की आज आमचा बंडा सगळ्यात पुढे आला होता. आज त्याने आम्हाला इथे जागा पकडून दिली. हक्काची जागा केली आमच्या प्रेमने आमच्यासाठी. कारण का? पण प्रेम दिसत नाहीये. प्रेम बोलले मी तुम्हाला भेटणार नाही, त्याचं कारण तर मला मी भेटल्यावरच सांगतो. बंड्या बोलते तू काय तुमच्या छान होता. कारण बघितलं असेल गाईस तुम्ही हे इथे. कोणता टेम्पो बंड्या? टेम्पो कुठला होता? टेम्पो कुठला होता सांग. कसला टेम्पो? कोणता टेम्पो? कुठला टेम्पो? काय कुठला? चला तर जाऊया आता जेवायला. बघूया आज जेवणात काय काय. स्वतः चला तुम्हाला दाखवतो आजचा मेनू साई भंडाऱ्यातला. आज आपल्याला जेवायला आहे पनीर बिर्याणी, रायता, सूप, गुलाबजाम, नळी. सो तर भेटूया जेवून झाल्यानंतर. सो तर गुड नाईट मित्रांनो, भेटूया उद्या दिवस 7वेच्या ब्लॉगमध्ये.